अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे अमावस्या। ही जी अमावस्या आहे ही उद्या संध्याकाळी 6:50 नंतर लागणार आहे। म्हणजे उद्याच्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हटलेलं आहे आणि मंगळवारी जी अमावस्या आहे तिला दर्श अमावस्या म्हणतात। ती दुपारी 3:13 संपणार आहे। मग 14 तारखेची उगवती अमावस्या आपल्याला पकडायची आहे। ही दर्श अमावस्या म्हणजे ज्येष्ठ महिना सुरू होण्याची अमावस्या म्हणून ह्याला ज्येष्ठ अमावस्या सुद्धा म्हटलं जातं। मग ह्या अमावस्या बघा, आपल्याला प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार, प्रत्येक तिथी, प्रत्येक दिवस, कालाष्टमी असेल, दुर्गाष्टमी असेल, अजून कुठले वार असतील तर त्या वाराला आपण जर काही सेवा केल्या तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो। मग ह्या सेवा कशासाठी करायच्या, कोणत्या करायच्या, कोणत्या दिवशी? आता बघा, दुर्गाष्टमी असेल तर आपण कुंकुमार्जन करायचं श्रीयंत्रावरती, किंवा माता लक्ष्मी असेल, कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती जर तुम्ही दुर्गाष्टमी कालाष्टमीला कुंकुमार्जन केला तर तुम्हाला घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतात। तसंच तुम्हाला अमावस्या त्या अमावस्या असं सलग कर्पूर होम करायचं आहे। हा कर्पूर होम का करायचा तर तुमच्या घरामध्ये बघा सतत वारंवार वाद होत असतात। नवरा बायकोंचं पटत नाही आहे, क्षुल्लक कारणावरून दोघांची भांडणं होतात। घरामध्ये मुलाचं वडिलांचं पटत नाही, मुलीचं वडिलांचं पटत नाही, सासू सुनांचं भांडण आहे, घरामध्ये सतत नकारात्मकता आहे। कोणी नाही कोणी आजारी पडत असतं। एक जण आजारातून उठलं दुसरं आजारी पडतं, दुसरं आजारातून पडलं तिसरं आजारी पडतं आणि यातून आर्थिक अडचणी वाढतात, आर्थिक संकटांना सामना करावा लागतो। घरात नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, कुणाची नजर लागलेली आहे, त्यासाठी हा उपाय जो आहे तो मी आता सांगणार आहे तो तुम्ही नक्की करायचा। हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला सांगते, हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार। सकाळी उठल्यापासून फक्त आंघोळ केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी झोपेपर्यंत केव्हाही हा उपाय केला तरी चालेल। हा उपाय घरातल्या कुणीही करा, मुलीनं, मुलानं, वडिलांनी, आईनं, कुणीही केला तर चालेल। फक्त उपाय करत असताना श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं आहे। हा उपाय जर तुम्ही चालू केला तर जेवढे दिवस तुम्ही उपाय करणार आहेत तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे। ब्रह्मचर्याचं काही नियम नाही आहे, फक्त मांसाहार करायचा नाही। मग तुम्ही जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीनं खायचं नाही। शक्यतो घरात मांसाहार टाळा। तुम्हाला तुमच्या घरातले पती ऐकत नसतील, मुलं ऐकत नसतील, त्याला मांसाहार खायचं आहे तर हा उपाय चालू असताना शक्यतो मुलं बाहेर खाऊन आली तर चालेल, पण घरात शक्यतो करू नका। कारण जेवढं तुम्ही घरामध्ये मांसाहार कराल ह्या उपायाच्या वेळी, सेवेच्या वेळी, तोडग्याच्या वेळी, त्यावेळेला त्यातून जास्त नकारात्मकता तुमच्या घरामध्ये अजून वाढत असते, म्हणून मांसाहार टाळा। आता बघा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता, हे झालं। दुसरं कुणीही करू शकता, सलग तुम्हाला करायचं आहे। समजा आता तुमचे मासिक धर्म आहेत, आता मी करते आणि माझा मासिक धर्म आला तर मी सलग 5 दिवस सोडायचं आणि 6व्या दिवसापासून कंटिन्यू करायचं। समजा तुम्ही एका दुसऱ्या दिवशी गावाला गेला तर तेवढे दिवस गावाला गेल्यानंतर सोडून परत आल्यानंतर तुम्ही सुरू करायचं। सुतक आलं तेवढे 10 दिवस सोडायचे, परत कंटिन्यू करायचं। असं काही नाही की मग पुढं काय करायचं, आता मासिक धर्माला मग पुढं काय करायचं, सुतक आलं पुढं काय करायचं, मग गावाला गेलो चुकलं, काहीही नाही, असं काही नाही। मग काय करायचं बघा, एक नारळ घ्यायचा शेंडीचा, ज्या नारळाची शेंडी काढलेली नसेल तो, कारण नारळाची शेंडी काढली तर त्या नारळाला गरम कापूर जाळल्यामुळं तडा जातो, म्हणून एक नारळ घ्यायचा आणि नारळ तो आहे तो तामणमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये ठेवायचा, जेणेकरून हा नारळ तुम्हाला हातामध्ये घेतल्यानंतर त्याचं जाळ आहे किंवा त्याचं ते प्रज्वलित केल्यानंतर त्याचं आपल्याला भाजू नये म्हणून। आणि 7 कापराच्या वड्या घ्यायच्या, भीमसेन कापराच्या 7 वड्या घ्या। साधा कापूर घेतला तरी चालेल, पण भीमसेन कापूर का तर हा भीमसेन कापूर नैसर्गिक आहे आणि हा कापूर जर तुम्ही उपायाला घेतला तर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही सेवा करता ते लवकर तुम्हाला त्याचा फायदा होतो। मग तुम्हाला भीमसेन कापूर कुठे मिळेल तर कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळतो। साधा कापूर आणि त्या भीमसेन कापूरमध्ये 20-40 रुपयाचा फरक आहे। आणतानाच भीमसेन कापूर आणत जा। दररोज सुद्धा तुम्ही
एक भीमसेन कापूरची वडी सकाळी किंवा संध्याकाळी जर घरामध्ये प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये फिरवली तरीसुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होत असते. मग भीमसेन कापूरच्या 7 वड्या घ्यायच्या, देवघरात बसायला आसन घ्यायचं, बसायचं, नारळाची शेंडी देवाकडं करायची, एक भीमसेन कापूरची वडी त्या नारळावरती ठेवायची आणि प्रज्वलित करायची. प्रज्वलित केल्यानंतर डाव्या हातामध्ये धरायचं आणि उजव्या हातानं माळ घ्या किंवा तुम्ही माळ न घेता सुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरू करायचं. मग ज्या वेळेला तो पहिल्या कापराची वडी थोडंसं त्याचा जाळ जो आहे तो थोडा कमी आला की दुसरी वडी घालायची आणि सतत श्री स्वामी समर्थ म्हणायचं. दुसरी वडी थोडीशी जाळ कमी आला की तिसरी वडी कापराची त्यावरती ठेवायची. असं एक 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 वडी 7 वेळा घालायची. एकदम सगळ्या वड्या जाळायच्या नाहीत. थोडा जाळ कमी आला की दुसरी वडी घालायची, त्यानंतर तिसरी घालायची, त्यानंतर चौथी. असं करत करत तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं म्हणायचं. शेवटला तुम्ही सगळा कापूर तुमच्या घरामध्ये फिरवायचा श्री स्वामी समर्थ म्हणत. आता हे करत असताना नारळाला तडा गेला, घाबरायचं नाही, कारण उष्णतेनं नारळाला हा तडा जातो. मग तडा गेलेला नारळ काय करायचा तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा किंवा एखाद्या झाडामध्ये पुरला तरी चालेल आणि नवीन नारळ घ्यायचा. आता हा नारळ तुम्ही अमावस्या ते अमावस्या, समजा तुम्हाला नारळ बदलायची इच्छा आहे, तुम्हाला वाटतं की हा नारळ आता बदलू, तर पौर्णिमेला बदलला तर चालेल किंवा एखादा दिवस शुभ दिवस बघून बदलला तरी चालेल. अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज भीमसेन कापूरचं कर्पूर होम करायचं आहे. जेवढं तुम्ही दररोज कराल तेवढं तुमच्या घरामधली नकारात्मकता असेल, वास्तुदोष असेल, कोणी जादूटोणा केला असेल, कोणी वाईट शक्ती तुमच्या घरावरती केली असेल, पैशाची अडचणी असेल, वारंवार भांडणं होत असेल, हे सगळं ह्या एका साध्या उपायानं दूर होतं. खरंच अगदी प्रामाणिक सांगते, मी सुद्धा करते, तुम्ही सुद्धा करा आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही अनुभव घ्याल की किती फरक पडला. फक्त उपाय करत असताना स्वामींवरती विश्वास ठेवा आणि करा, कारण जिथे स्वामी तिथे तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. स्वामींनी स्वतः सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून स्वामींच्या ह्या सेवा तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे घर आपलं नाही आहे तर स्वामींचं आहे असं म्हणा. सतत स्वामींना सांगा, हे स्वामी घर तुमचं आहे, ह्या घरात सगळं सकारात्मक ठेवणं तुमचं काम आहे. ह्या घरात वाईट शक्ती, नकारात्मकता जे काय आहे ते येणार नाही, ही खबरदारी तुम्ही घ्यायची. महाराज, हे घर तुमचं आहे, ह्या घराचं रक्षण तुम्ही केलं आहे, ह्या घराचं रक्षण तुम्ही करताय असं बोला. बघा, तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी घराच्या बाहेर तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर जेव्हा पडता त्यावेळेला स्वामींना सांगायचं. तुम्ही स्वामींना सांगा, दत्त महाराजांना सांगा, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला तुम्ही सांगायचं, आपण बाहेर चालू आहे, चला. मला आणि माझ्या मुलीला आम्ही स्वतःला सवयच लावून घेतलेली आहे. मी साधं देवपूजा करून दारामध्ये फुलं झाडाची तोडायला चालले तरी मी महाराजांना सांगते, स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला फुलं काढून आणायचे देवाला, स्वामी समर्थ महाराज चला आपल्याला भाजी घेऊन यायची माझ्याबरोबर चला. हे तुम्ही सतत त्यांच्याशी बोला. जेवताना सुद्धा म्हणा, चला स्वामी समर्थ महाराज आपल्याला जेवायचे, चला स्वामी समर्थ महाराज आपल्याला चहा घ्यायचे. हे सतत जर तुम्ही बोलला तर स्वामी सतत तुमच्या बरोबर राहून तुमच्या बाजूला रक्षा कवच, त्यांचं संरक्षण कवच तुमच्या आजूबाजूला राहतं. हे सुद्धा करायला विसरू नका. व्हिडिओ जो आहे तो जास्तीत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. जेवढे लोक तुम्ही स्वामी समर्थ लिहाल तेवढ्या लोकांच्या मनातून सुद्धा स्वामी नामाचा जप होईल. श्री स्वामी समर्थ.